जय हिंद. यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता. 14 डिसेंबरला आज ग्राउंड झालं. ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आज विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून जे किती मुलांना रनिंगमध्ये पास करण्यात आलं, एक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे मुलं किती घेतले आणि 1600 मीटर रनिंगसाठी आज टायमिंग किती देण्यात आला होता, एक्सिलेंटसाठी किती टाइम देण्यात आला होता, सेकंड ग्रुपसाठी किती टाइम देण्यात आला होता, त्याचबरोबर उंची त्या ठिकाणी किती घेतला जात आहे, छाती किती घेतला जात आहे, वजन किती त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि काय काय मुलं एक्सिलेंट मध्ये रनिंग काढून किंवा सेकंड ग्रुप मध्ये रनिंग काढून सुद्धा जे बाहेर केलं जात आहे. तर कोणकोणत्या चुका तुम्हाला करायची नाही, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, डॉक्युमेंट त्या ठिकाणी कोणकोणते चेक केला जात आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी किती डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जात आहे, कोणकोणते डॉक्युमेंट कोणकोणते सर्टिफिकेट त्या ठिकाणी चेक केलं जातं आणि त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस आहे काय आहे, ज्या मुलांनी रनिंग काढली रनिंग काढल्यानंतरची प्रोसेस त्या ठिकाणी काय होत आहे, बायोमेट्रिक्स होत आहे की नाही होता. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. 14 डिसेंबरला यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करा. सर्वात पहिले आज मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो. तर 14 डिसेंबरला आज काय काय सकाळी मुलं 14 डिसेंबरला ग्राउंडवर त्या ठिकाणी आले होते गेटच्या अंदर. तर आर्मीवाल्यांनी त्यांना डायरेक्ट घरी पाठवलं. म्हणजे सांगायचं एवढंच की त्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालेलं होतं. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना 13 डिसेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायला पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढं त्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीटवर त्यांनी पाहिलं, त्यांना वाटलं 14 डिसेंबर तारीख आहे. तर काय काय मुलं 14 डिसेंबरला हॉल तिकीटवरची तारीख पाहून त्या ठिकाणी ग्राउंडवर आले, तर त्यांना घरी पाठवण्यात आलं. तर ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचं सुद्धा ग्राउंड आहे. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचा 14 डिसेंबरला ग्राउंड झालं तर ते मुलं 13 डिसेंबरला रात्री पंकज जोशी स्टेडियम या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो रात्री 7-8 वाजतापासून हजर होते. तर सांगायचं एवढंच की भरतीची जी प्रोसेस आहे आर्मीच्या एक दिवस अगोदरपासून चालू झालेली राहते. तर तुमच्या हॉल तिकीटवर कोणतीही तारीख असो, 17 डिसेंबर असो, तर तुम्हाला 16 डिसेंबरला ग्राउंडवर या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे. सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्ही या ठिकाणी हजर राहा. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काल विद्यार्थी त्या ठिकाणी 13 डिसेंबर पासून रात्री त्या ठिकाणी रांगेमध्ये होते. तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट चेक केले जात आहे. त्या ठिकाणी आधार कार्ड झालं, हॉल तिकीट झालं, ह्या डॉक्युमेंटवर मुलांना एंट्री दिला जात आहे. आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो जीडीचं ग्राउंड होतं, जीडी वाल्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड होता आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या मुलांचा आज ग्राउंड या ठिकाणी झालं. ठीक आहे, सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली. गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि आर्मीला त्या ठिकाणी मुलांना मोटिवेट करत आहे. तुम्ही आतापासून कल्ला वगैरे करू नका, बोलू नका कोणासोबत, कारण की तुमचीच एनर्जी वेस्ट होणार आहे. आपले डॉक्युमेंट बरोबर ठेवा, हे सर्व त्या ठिकाणी आर्मीवाले मोटिवेट वगैरे करत आहे. ठीक आहे, चांगलं त्या ठिकाणी ते मुलांना सांगत आहे, त्याचबरोबर हिंदीमध्ये ते सांगत आहे. ठीक आहे, आणि हे सर्व झाल्यानंतर जसे 12 वाजले तसे त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केलं जातं आणि हॉल तिकीट जसे स्कॅन केलं तसे जे त्या ठिकाणी जे मुलं सगळ्यात समोर रांगेमध्ये लागले तर सर्व दगड 100 मुलांचं त्या ठिकाणी एक ग्रुप त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर नेलं जातात. तर मोजून 100 मुलं त्या ठिकाणी रनिंगसाठी धावण्यासाठी ते मुलं सोडत आहेत. तर आज विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काही मुलं 100 मुलांची त्यांनी एक बॅच नेली आणि सर्वात अगोदर त्यांना सांगितलं की आपल्याला 4 चक्कर मारावं लागणार 1600चे आणि एकामेकाच्या अंगावर पाळू नका कोणाला, हे सर्व त्या ठिकाणी ते सूचना देत आहेत 1600 मीटर रनिंग मारायच्या अगोदर. तर ट्रॅकवर ते 10-10च्या रांगेने मुलांना बसून ठेवत आहे. मोजून 100 मुले त्यांनी आज ट्रॅकवर बसवले. आज एका बॅचमध्ये त्यांनी 100 मुले सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो रनिंगमध्ये त्यांनी 48 मुलं त्यांनी रनिंगमध्ये पास केले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटमध्ये 18 मुलं रनिंगमध्ये पास केले आणि सेकंड ग्रुपमध्ये 30 मुलं त्यांनी रनिंगमध्ये पास केले. आणि ॲक्सिलेंटसाठी तो टाइम देण्यात आला होता. तर 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटची मुलं घेतले, 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपचे त्या ठिकाणी 30 मुलं घेतले. ठीक आहे, तर एका बॅचमध्ये 100 मुले आज सोडले आणि 100 पैकी 48 मुलं त्यांनी घेतले. तर अशा प्रकारे जे या ठिकाणी टाइम होता आणि ज्या मुलांनी रनिंग काढली त्या मुलांना तिथं बसून ठेवलं जात आहे रातभर. ठीक आहे, आणि बसून ठेवल्यानंतर जे त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो जे मुलं रनिंग मध्ये कटले त्यांना तिथून त्या बाल्टीमध्ये हात बुडवला लावतात आणि त्यांना बाहेर त्या ठिकाणी केलं जात आहे. आणि ज्यांनी रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि त्यांची जे प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. सर्वात अगोदर मुलांनी रनिंग काढली त्यांची बायोमेट्रिक्स त्या ठिकाणी होत आहे, स्तंभ वगैरे घेतला जात आहे. ठीक आहे,
तर हे सर्व त्या ठिकाणी प्रोसेस होतं आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी ड्रग टेस्टमधून एक टेस्ट त्या ठिकाणी घेतला जात आहे, ज्यामध्ये समजते की आपण इंजेक्शन वगैरे लावलाय काय. तर सांगतो तुम्हाला, इंजेक्शन वगैरे धावून तुम्ही त्या ठिकाणी धावू नका, कारवाई त्या ठिकाणी तुमच्यावर होणार आहे. तर ते टेस्ट त्या ठिकाणी केले जात आहे, कोणी इंजेक्शन वगैरे लावलाय का, तर ठीक आहे, तर हे टेस्ट वगैरे त्या ठिकाणी केले जात आहे. तर हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो लॉंग जंप मुलांची घेतल्या जात आहे. लॉंग जंप झाल्यानंतर झिगझॅग त्या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि झिगझॅग झाल्यानंतर 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि पुलअप्सचा जे थांबून त्या ठिकाणी घेतला जात आहे. आर्मीवालेच त्या ठिकाणी अपडाऊन करत आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी होता आणि 10 पुलअप्सचा झाल्यानंतर मुलांची त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो उंची घेतल्या जात आहे. तर उंची 168 सेंटीमीटर त्या ठिकाणी घेतल्या जात आहे. 168 सेंटीमीटर पेक्षा अर्धा इंच जरी कमी असेल तर फेल केला जात आहे, अपात्र केला जात आहे, ठीक आहे. तर 168 सेंटीमीटर जर असेल तर इमानदारीने त्या ठिकाणी मुलांची उंची त्या ठिकाणी बसत आहे, ठीक आहे. तर 168 सेंटीमीटर उंची घेतली. उंची घेतल्यानंतर त्या ठिकाणी छाती घेतला जात आहे. 78 सेंटीमीटर छाती घेतला जात आहे आणि आपण फुगून त्या ठिकाणी 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर जास्त मुलं जे आहे एक्सेलंटमध्ये रनिंग काढून किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून काय मुलं उंचीमध्ये सुद्धा काढत आहे आणि काय मुलं जास्त मुलं तर छातीमध्ये त्या ठिकाणी काढत आहे, ठीक आहे. तर छाती तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर फुगवायची, एक लक्षात ठेवा. तर छाती तुम्हाला ह्या असं पूर्ण जे आहे फुगवायची. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी वजन मुलांचं घेतलं जात आहे. तर वजन त्या ठिकाणी 50 किलोच्या वरती आपलं या ठिकाणी असलं पाहिजे. 50 किलोच्या खाली जर असेल तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे. ज्याचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल आणि तुमचं वजन 50 किलोपेक्षा अर्धा किलो जरी कमी असेल, 1 किलो जरी कमी असेल, तर 1 किलो वजन कसं तुम्ही वाढण्याचा प्रयत्न करा, कारण की या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो बाहेर केलं जातं 50 किलोच्या खाली वजन असेल तर, ठीक आहे. ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढून सुद्धा मुलं काही वजनामध्ये काढत आहे. ॲक्सिलेंट सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून सुद्धा वजनामध्ये मुलं त्या ठिकाणी काढल्या जात आहे, ठीक आहे. तर हे सर्व प्रोसेस आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जात आहे आणि आर्मीवाले एक झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी घेतला जात आहे, ठीक आहे. तर ओरिजिनल डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, शाळा सोडल्यात दाखला त्याला म्हटलं जाते. शाळा सोडल्यात दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही. कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. डोमिशियल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, 25 फोटो त्या ठिकाणी लागत आहे आणि मेडिकलला सुद्धा अलग फोटो लागते. त्याचबरोबर जे आधार कार्ड त्या ठिकाणी लागत आहे. सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, हे सर्व डॉक्युमेंट लागत आहे. NCC जर तुमचं झालं असेल तर ते सर्टिफिकेट नाही. A सर्टिफिकेट असेल तर A सर्टिफिकेट नाही. B सर्टिफिकेट असेल तर B सर्टिफिकेट नाही. C सर्टिफिकेट असेल तर C सर्टिफिकेट नाही. सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, तर एवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केला जात आहे. ओरिजिनल आणि झेरॉक्स कोणकोणत्या लागत आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला एक वेळा सांगून देतो. झेरॉक्स तुम्हाला सर्वस्नी न्यायचे आहे, मेन झेरॉक्स न्यायचे. तर पहा, झेरॉक्स तुम्हाला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट याचे झेरॉक्स न्यायचे आहे. TCचे झेरॉक्स न्यायचे आहे. कास्ट सर्टिफिकेटचे झेरॉक्स न्यायचे आहे. डोमिशियलची झेरॉक्स न्यायची आहे. कार्डची तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स न्यायची आहे. तर ह्या झेरॉक्स तुम्हाला सोबत न्यायचे आहे, ठीक आहे. त्याचबरोबर नोटरी सुद्धा त्या ठिकाणी चेक केल्या जात आहे. नोटरी खूप इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहे. नोटरी सुद्धा चेक केली जात आहे मुलांची. तर नोटरी त्या ठिकाणी तुम्हाला वकिलाबादची करायची आहे. तुम्ही जर तहसीलमधली नोटरी केली तर ते चालणार नाही, डायरेक्ट घरी पाठवून देण्यात येणार आहे, ठीक आहे. तर तहसीलमधली नोटरी चालत नाही, वकिलाची नोटरी तुम्हाला लागणार आहे, ठीक आहे. तर ॲफिडेविटचा फॉर्म आहे, तर त्या फॉर्मवर तुम्हाला ते नोटरी करायची आहे. जिथून तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करता, बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती नाही नोटरी कायच्यावर करायची आहे. तर जिथून तुम्ही हे हॉल तिकीट डाउनलोड केली आर्मीची, तर त्याच्याच खाली जे एक प्रिंट आहे, तर तुम्ही सायबर कॅफेमधून ते प्रिंट तुम्ही काढून घ्या पहिले आणि ते प्रिंट जे आहे वकिलाच्या घरी घेऊन जा आणि त्याला म्हणा मला याच्यावर नोटरी करून द्या म्हणा, ठीक आहे. तर तो बरोबर देते. 100 रुपयातच नोटरी करून भेटते, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला नोटरी करायची आहे 100 रुपयाची. तर हे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी घेतल्या जातात, अशी प्रोसेस आहे, ठीक आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे यारो पुणे अहमदनगर आर्मी रॅली भरतीबद्दल. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.